का ज्या लोकांनी नीटमध्ये मिठाचा खरा टाकण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी विद्यार्थ्यांसोबत प्रचंड मोठा अन्याय केलेला आहे आणि आता केंद्र सरकारने आणि जी काही एक्झाम ऑथॉरिटी आहे यांनी याचा कॉग्निझन्स घेतला आहे, याची पाळंमुळं खणून काढलेली आहेत, अटक देखील झालेली आहे. मला विश्वास आहे पुढची नीटची परीक्षा जी आहे ही अतिशय योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी होईल. कुठल्याही प्रकारे कोणाला त्याच्यात गडबड करता येणार नाही. 24 लाख विद्यार्थी 1 लाख जागेसाठी नीटच्या परीक्षेमध्ये तिथं बसत असतात आणि ज्या पद्धतीने पेपर फुटलेला आहे त्याच्यामध्ये जो आर्थिक व्यवहार झालेला आहे त्याच्यावर गरिबाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. पण सरकार काय करतं, एनटीए जे हे परीक्षा काढत असतं त्याचा जो प्रमुख होता 2024ला, कारण असा पेपर 2024ला फुटला होता, त्याला त्याच्यावर कुठेच कारवाई त्या ठिकाणी झाली नाही. त्याला उलट नंतर एका राज्याचा चीफ सेक्रेटरी म्हणून त्याला पदोन्नती दिली. आत्ताचा जो एनटीएचा प्रमुख आहे करा ना त्याच्यावर कारवाई, आणि जे मंत्री आहेत जे काय त्यांचं नाव असेल ते, तर त्यांच्यावर सुद्धा तुम्ही कारवाई करण्याची धमक ठेवा. पण नाही, लोक जेव्हा गरीब अडचणीत येतात तेव्हा तुम्ही कारवाई करत नाही. ही वस्तुस्थिती आहे की नीटच्या संदर्भामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्याचा सर्वांना क्लेश आहे, दुःख आहे आणि या संदर्भामध्ये केंद्र शासनाने सीबीआय इन्क्वायरी त्या ठिकाणी नेमलेली आहे. अतिशय ज्यांनी चुकीचं काम केलेलं आहे सीबीआयच्या माध्यमातून त्या ठिकाणी चौकशी प्रगतीपथावर आहे. अनेक लोक त्या ठिकाणी जेलमध्ये जाताना आपण पाहतो आहोत. तरी पण माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती, आव्हान असणार आहे, कृपा करून आपण खचून जाण्याचं काही कारण नाही. पूर्वक तुम्ही अभ्यास केलेला आहे त्याला निश्चितपणे न्याय त्या ठिकाणी मिळेल.